10वी 12वी आणि पदवीनंतर आता पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर आणि 100% रोजगार व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस आजच प्रवेश निश्चित करा. पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे विश्वसनीय केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज, सातारा. मागच्या 50 वर्षाचा एक कायम ट्रेंड किंवा परंपरा राहिली. लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची असेल किंवा महानगरपालिकेची असेल, या सगळ्याचा समारोप आदरणीय पवार साहेबांच्या सभेने होतो. त्या परंपरेतलीच आजची ही समारोपाची सभा होती. आज सायंकाळी 6 वाजता प्रचार संपतोय. या प्रचार संपण्याच्या दरम्यान आज पवार साहेबांची सभा झाली. हे निश्चित आमच्यासाठी उत्साहवर्धक होतं. प्रचंड जल्लोषात, प्रचंड गर्दीमध्ये ही सभा संपन्न झाली. मी तमाम हडपसर वासियांचं, हडपसर पंचक्रोशीतल्या नागरिकांचं मनापासून, मतदारांचं मनापासून आभार मानतो. सकाळी 9:30ची सभा असून सुद्धा याला उदंड प्रतिसाद दिला. डॉक्टर कोल्हे साहेबांनी मागच्या 5 वर्षात या मतदारसंघात ठेवलेला संपर्क, संसदेत मांडलेले प्रश्न, एकूणच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा योग्य आणि खरा पुढे आणलेला इतिहास, मागच्या या 10 महिन्यापूर्वी गद्दारी करण्याची संधी असताना गद्दारी करून 50-100 कोटी रुपये पदरात, कारण की अलीकडच्या काळामध्ये लोक सुद्धा थट्टेने सांगतात की आमदार नगर किंवा खासदार विकत 50 कोटीला 100 कोटीने मिळतो. अशा प्रकारची एक घाणेरडी सुवर्ण संधी असताना सुद्धा ते विकले गेले नाहीत. किंबहुना संघर्षाच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर ते राहिले. त्यामुळे एकूणच या मतदारसंघाने डॉक्टर कोल्हे साहेबांच्या संदर्भात एक वेगळा अप्रोच ठेवला की होय, आम्हाला न विकला जाणारा, न गद्दारी करणारा आमदार खासदार हवाय. त्याच्यामुळे उदंड प्रतिसाद आहे. जे काय मतदान होईल त्या मतदानामध्ये कोल्हे साहेब किमान 80% मतं घेतील. हा मतदारसंघ 70 ते 80 हजारचं लीड कोल्हे साहेबांना दिली यावरती माझ्या मनात दुमत नाही. पवार साहेबांनी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे, म्हणजे 50 वर्षाचा जो आतापर्यंतचा इतिहास राहिला, त्या ऐकूनच्या अनुषंगाने चांगला संदेश, योग्य सूचक संदेश हडपसरवासियांनी दिलाय. आणि मला असं वाटतं की हडपसरवासियांनी कायम पवार साहेबांचा तो संदेश ऐकून परिवर्तन किंवा विजयी परंपरा कायम ठेवलेली. आत्ताच्या या परिस्थितीमध्ये या मतदारसंघात झालेली गद्दारी, बंडाळी, चुकीच्या पद्धतीचं नाही का राजकारण, या सगळ्याला चोख उत्तर देण्याचं काम हडपसरवासी नक्की. मी नेहमी सांगतो की हडपसर हा समाजवाद्याचा, काँग्रेसचा आणि एकूण चांगल्या विचारसरणीचा नाही का बालेकिल्ला राहिलेला आहे. पूर्वीचा पुणे कॅन्टोन्मेंट, आताचा हडपसर, या मतदारसंघाने कधी गद्दारीला किंवा चुकीचं काम करणाऱ्यांना थारा दिला नाही. त्याच्यामुळे पवार साहेबांनी आज जे आव्हान हडपसरवासियांनी केले, त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन हडपसरवासीय लोकसभेला सुद्धा आणि विधानसभेला सुद्धा गद्दारी याच मातीत काढतील आणि गद्दारांना घरी बसून येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम करणाऱ्याला किंवा निष्ठावानांना नक्की संधी देतील.